ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आमदार रवी राणा आपल्या सोबत आहे। रवी भाऊ काय सांगणार? आज लोकसभेची निवडणूक, गेले 28 दिवस प्रचंड मेहनत होती, आज मतदान होत आहे। नाही, बिलकुल या दिवसाची जनता पण वाट पाहत होती, आम्ही पण वाट पाहत होतो। आणि मला असं वाटते गेल्या 5 वर्षापासून जनसंपर्क, विकास आणि लोकांपासून ज्या पद्धतीने आम्ही लोकांमध्ये मिसळतो, 2200 गावामध्ये 2-2, 3-3, 4-4 वेळा आम्ही जाऊन आलो। पहिले 20-25 वर्षाच्या इतिहासामध्ये 200 गावात सुद्धा खासदार जवळ जात नव्हता। आणि लोक ज्या पद्धतीने परिवारासारखे जोडलेले आहे, महिला आहे, युवक आहे, बुजुर्ग आहे, प्रचारामध्ये जो उत्साह दिसत होता, ज्या रॅल्या होत होत्या, ज्या सभा होत होत्या, त्याच्यामागे एकच नारा होता, देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अमरावती जिल्ह्याचे खासदार नवनीत राणा। त्यामुळे विरोधकांमध्ये पूर्ण अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं, बेचैन झाले होते। अनेक विरोधकांचा बीपी वाढला होता, अनेकांना सुचत नव्हतं की आपण काय करायला पाहिजे काय नाही, म्हणून ते उठलं सुटलं आमच्यावर टीका करत होते, आम्हाला दम देत होते, आमचा विरोध करत होते। पण आज त्या सगळ्या विरोधाला उत्तर देण्याचे दिवस आहे आणि जनता इतक्या ताकदीनं उत्तर देणार आहे की 3 लाखापेक्षा जास्त मतांनी नवनीत राणा निवडून येईल। तुमच्या विरोधात राहुल गांधींनी सभा घेतली, या ठिकाणी बच्चू कडूंनी दंड थोपाटले होते, त्रिकोणीय राहिला सगळ्या प्रचाराचा हे। आमच्या विरोधामध्ये राहुल गांधींनी सभा घेतली, आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतली, उद्धव ठाकरेजींनी घेतली, एडपट्टे संजय राऊत आले होते त्यांनी घेतली। अशा अनेक ताकदवर नेत्यांच्या सभा झाल्या। पण एक लक्षात ठेवा, राहुल गांधी आल्यामुळे आमचे मतं वाढले। कशावरून असं म्हणता? कारण की राहुल गांधी अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांनी अंबा देवीचं नाव घेतलं नाही, एकविरा मातेचं नाव घेतलं नाही, तुकडोजी महाराजांचं नाही, शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव घेतलं नाही। त्यांनी कोणाचं नाव घेतलं? नाना पटोलेचं घेतलं, यशोमती ठाकूरचं घेतलं, बळवंत वानखडेचं घेतलं। आणि अमित शहाजी जेव्हा आले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, गुलाबबाबा महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आणि एकविरा माता अंबा मातेचं नाव घेऊन आपली सुरुवात केली। म्हणजे राहुल गांधी आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा जे खऱ्या अर्थानं जे पप्पू म्हणून त्याचं नाव आहे, त्याला जे खऱ्या अर्थानं ओळख आणखी अमरावतीला मिळाली की भाषण कुठे देत होता, बोलत कुठे होता, स्टेजवर झोपत होता। जर अशा प्रकारचा कन्फ्यूज नेता एखादा प्रचाराला येते, त्यातून त्याला लक्षात येते की हे किसी भी काम का नाही आहे। म्हणून या अमरावतीमध्ये मला असं वाटते राहुल गांधी आल्यानंतर आमचं 1 लाख मतं वाढलेले आहे। आणि त्याच्यामुळं राहुल गांधीचे आम्ही धन्यवाद मानतो की तुम्ही देशामध्ये सगळीकडे फिरता, अशाच प्रकारे आमच्या संतांचा, देवांचा अपमान करून प्रत्येक गोष्टी सुरुवात करता, ते सुद्धा जनता पाहत आहे। आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी कोल्हे परिवाराला अमरावतीमध्ये न्याय दिला। कोल्हे परिवार मंचावर होता, आपल्या सगळ्यांना माहीत आहे 33 महिन्याच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा CM होते, यशोमतीताई मंत्री होत्या, बच्चूभाऊ मंत्री होते, तेव्हा त्यांनी हे हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला 1 महिन्यापर्यंत। आणि ते कोल्हे हत्याकांड बाहेर काढून NIAच्या टीमनी, देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी बाहेर काढून 13-14 लोक आता जेलमध्ये आहे आणि 4 हत्या अजून होणार होत्या, ते वाचवण्याचं काम सुद्धा देशाच्या गृहमंत्र्यांनी केलं। दंग्याच्या काळात सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी पुढे येऊन अमरावती जिल्ह्याला सपोर्ट केला, अनेक कामं देशासाठी, देशाच्या हितासाठी केले। पाकिस्तानला चूप करण्याचं काम, घरात घुसून मारण्याचं काम, हे सुद्धा अमित शहाजींनी केलं। पहिल्यांदा भाजप अमरावतीवरून लढते, तुम्हाला सोपं गेलं की कठीण होता सगळ्या प्रचाराचा काळ? नाही, कठीण काही नव्हतं। इलेक्शन म्हटल्यानंतर विरोधक तुटून पडतात, खोटे नाटे आरोप करतात, कुठले मुद्दे काढून लोकांना कन्फ्यूज करतात। पण लोकांना माहिती आहे, जो व्यक्ती 5 वर्षापर्यंत एवढ्या इमानदारीनं काम करते, एवढ्या इमानदारीनं लढते, एवढ्या इमानदारीने जनतेमध्ये संपर्कामध्ये राहते, तर 5 वर्ष राहणारा व्यक्ती लोकांना जरुरी असते। हे 8 दिवसाची नौटंकी जी असते ते लोकांना सहन नाही होत। बच्चू कडूंनी प्रचंड आरोप केले या संपूर्ण निवडणुकीमध्ये। काय बच्चू कडूचं असं आहे, आता त्यांना आरोप करणं हा जन्मसिद्ध अधिकार झाला आहे त्यांचा। तुम्ही पहा, ज्या सरकारमध्ये राहते त्या सरकारचा सुद्धा आरोप करते। ज्या सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही, आपलं एक शब्द बोलले नाही। आणि आता वेळेनुसार त्यांच्या सगळे पारडे बदलवतात, ते वेळेनुसार ते राजकारण करतात। आणि हे लोकांना माहीत झालेलं आहे की हा पूर्णपणे नौटंकी आहे, पूर्णपणे वेळेनुसार आपल्या राजकीय रोट्या शेकते, जनतेला माहीत झालं आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून
मला सुद्धा खूप दम दिला, नवनीत राणाला दम दिला. नवनीत राणाला एक महिला असून विचित्र त्यांच्याबद्दल बोलले, खालच्या पातळीवर बोलले. आमचा बाप काढला, नवनीत राणाचा बाप काढला, मला खलबत्त्यात कुठून फुटाण्यासारखं मारू असा विरुद्ध बोलले. आणि या सगळ्यांचं उत्तर मला असं वाटते आज जनता देईल, कारण मी जनतेचा सेवक म्हणून काम करतो. मी नेत्यांची गुलामगिरी करत नाही. बच्चू कडूला पूर्ण रसद पोचवण्याचं काम हे मातोश्रीहून झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी जो पैसा त्याला दिला त्या पैशावरच्या मस्तीवर त्यांनी इथं राजकारण केलं आणि तो पैसा खर्च करून नवनीत राणाला पाळायचा आहे या उद्देशानं काँग्रेसची सुपारी घेऊन बच्चू कडू काम करत होता. शेवटचा प्रश्न, 2019ला दलित आणि मुस्लिम तुमच्या सोबत होते, आता काय चित्र असणार आहे? दलितांचे कमीत कमी 30% मतं आम्हाला मिळणार आहे. मुस्लिमांचे सुद्धा 3 तलाकमुळे मुस्लिम महिला मोठ्या प्रमाणात मतदान करणार आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला 3 लाखापेक्षा जास्त मतं निवडून येईल. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, अमरावती. ब्रॉट टू यू बाय विगार्ड.